गुह्य तुझे वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी आता ऐसे कोणी होणे नाही विडल पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संदाजिया त्यांच्या कृपादाने कधी जावी सर्व बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रहाला दळो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सचितानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णगिरीती संत हृदय सम्राट नामदेव महाराजांच्या अभंगातून ईश्वरा समान असणाऱ्या विभूतींचं वर्णन करतात विडल या पुण्यनगरीमध्ये ज्या निमित्तानं हा एक दिवसाचा भव्य दिव्य कीर्तन सोहळा संपन्न होत आहे आपल्या सर्वांचं आदरणीय वंदनीय सर्वांना एक जिव्हाळा लावून गेलेलं व्यक्तिमत्व आदरणीय बाप्पू रामभाऊ दळवी आपल्या सर्वांचे लाडके बाप्पू बाप्पूंचं हे प्रथम पुण्यस्मरण अर्थात वर्षश्राद्ध त्यांचा संपूर्ण दळवी परिवार आणि या परिवारानं आयोजित केलेला हा अन्नदानाचा ज्ञानदानाचा सोहळा विडल बाप्पू असतील त्यांचा समस्त परिवार आवाज वाढव जरा त्यांचे बंधुराज आदरणीय रघुनाथ नाना दळवी आईसाहेब आदरणीय नीलावतीताई असतील आणि दोन चिरंजीव आदरणीय आमचे जयसिंग भाऊ दळवी आणि सुदामभाऊ दळवी तसेच या परिवारातील त्यांचे पुतणे सुरेशराव दळवी आणि हनुमंतराव दळवी असा हा मोठा परिवार आहे आणि सगळ्यांना सोबत घेऊन समाजकारणामध्ये धर्मक्षेत्रामध्ये या परिवाराचं एक विशेष योगदान आहे विडल बापूंचं हे प्रथम पुण्यस्मरण आहे आणि बापू हे असं व्यक्तिमत्व आहे कर्जत तालुक्यामध्ये राम लखनची जोडी म्हणून ज्यांच्याकडे संपूर्ण तालुका पाहत होता अजय रघु बाप्पू नावच प्रसिद्ध आहे बाप त्यांचे बंधू आमचे नाना असतील आणि बाप्पू असतील आणि फक्त तालुक्यात नाही परवाच घडलेली घटना सांगतो करमाळ्याची माणसं तारीख देण्यासाठी आश्रमावरती आलती त्यांनी बोर्ड बघितलं आणि त्यांनी सांगितले बंधुप्रेम कसं असावं छोटी गोष्ट जरी एखादी कर्जतला घ्यायचं म्हणलं तरी मोटरसायकलवर भाऊभाऊ सोबतच हे महाराष्ट्राला ज्यांनी बंधुप्रेम दाखवून दिलं अशी ही रघु बाप्पूची जोडी विडल या कुटुंबामध्ये एकी कशी असावी संस्कार कसे आपल्या परिवारावर करावे आणि बाप्पूंचं आणि नानांचं असल यांचे हे संस्कार त्यांची संपूर्ण परिवारातली आदर्श पुढची पिढी आमचे सुदाम भाऊ असतील मेडिकलच्या माध्यमातून बाकी आमचे त्यांचे दुसरे बंधू श्रीराम उद्योग समूहाच्या माध्यमातून संपूर्ण तालुक्यामध्ये व्यवसाय क्षेत्रामध्ये विशेष ज्यांचं नाव आहे आणि कर्जत तालुक्यातल्या एक ठराविक कुटुंबापैकी ज्यांचं आदरानं नाव घेतलं जातं ज्यांचं संप्रदायामध्ये धर्मक्षेत्रामध्ये गोदड महाराजांच्या संदर्भामध्ये नेहमी योगदान असतं असा हा समाजसेवेची जाण असणारा दळवी परिवार विडल आणि एवढं सुंदर कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे पुण्यतिथीचं कीर्तन चालू असं वाटत नाही हा मंडप ही वैष्णव निष्ठांची मांदियाळी एवढा सुंदर सोहळा पाहितल्याच्या नंतर एखाद्या सप्त्याची ही काल्याची शेव आहे का काय एवढं तंतोतंत नियोजन कशाचीच भागव नाही रेलचेल ज्याला म्हणायचं गायक वादक टाळकरी परिसरातील महाराष्ट्रातील सगळे नामांकित मंडळी या ठिकाणी कार्यक्रम करायचा आहे तर मन लावून करायचा जोरदार करायचा जेणेकरून समाजालाही त्याचा आनंद व्हावा असं मन लावून कार्यक्रम करणारा हा परिवार आहे विडल आणि या परिवारावर हे जे संस्कार आहेत हे आदरणीय बापूंनी त्यांच्या मनावर पेरलेले संस्कार आहेत म्हणून बाप असावा पण कसा असावा असावा लागतो त्याच वेळेस आवाज रिटर्नचा मॉनिटर बॉक्स त्या वंशामध्ये चांगल्या विचाराची मुलं जन्म घेत असतात शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटे कोणत्याही संतांची परंपरा बघा त्या परंपरेमध्ये एखादा मूळ पुरुष असावा लागतो
अधिष्ठान असावं लागतं. त्याच वेळेस हरिभक्त समाजसेवक त्या कुळामध्ये जन्म घेत असतात. विठ्ठल नाही तुकोबर मोरे घराण्यामध्येच का 7 पिढ्याचा ठेवाय मागचा ओंकार महाराज. 1 नाही 2 नाही 7 पिढ्या भगवंताची सेवा आहे. त्यावेळेस मग तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले. अशी हरिभक्त कोणाच्याही वंशामध्ये जन्म घेत नसतात. विश्वंभर बाबापासून आलेली परंपरा, ते रक्त, तो DNA आणि ते विचार रक्तात असावे लागतात. त्यावेळेस तो कोबरासारखा हरिभक्त त्या वंशात आहे. विठ्ठल ज्ञानोबरायांचंही तसंच. त्र्यंबकपंत कुलकर्णी पासून चालत आलेली परंपरा. नामदेवरायांचं काय, वडील संत आहे दामाजी पंत, जेगी आईसा बाप व्हावा. आणि बापाचं कर्तृत्व असं असावं की मुलांना सुद्धा बापाच्या संपत्तीवर, संस्कृतीवर आणि विचारावर स्वाभिमान वाटला पाहिजे. असं बापाचं जीवन असावं. विठ्ठल आणखी पुढचं बोलू का. बाप होणं सोपं आहे, पण बाप माणूस होणं अवघड आहे. मुलाला जन्म दिला की बाप होतो, पण बाप माणूस होण्यासाठी विचार असावे लागतात. विठ्ठल बापूकड बाप माणूस, एक दर्जेदार माणूस म्हणून संपूर्ण परिवार ही वस्ती आपल्या तालुक्यातली माणसं पाहत होती. कारण ते विचार तुकोबाराय म्हणतात, माझा ठेवा नाहीच, ही परंपरा माझ्या वडिलांची मिराशी गादे. माझ्या वडिलांची मिराशी गादे. माझ्या वडिलांची मिराशी गा देवा. परंपरेला किंमत आहे माय बाप. तुझी चरण सेवा पांडुरंगा. तुकोबाराय म्हणले, माझा नाही मोठेपणा, वाडवडिलाची परंपरा, त्यांची पुण्य आहे, आम्ही फक्त परंपरा पुढे चालवतोय. हे मोठ्या माणसाचं लक्ष नाही बरं की. मोठा माणूस किती मोठा होत्या स्वतःवर मोठेपणा घेत नाही. तो म्हणतो वाडवडिलाची पुण्याई साधू संतांच्या आशीर्वादानं झालं. तू कर्तबगारी मिराशी म्हणतात त्याला. आवाज मेन आवाज घेन ट्रबल झाला मशीन मधून. वाडवडिलाच्या पुण्यानं झालं असं जो म्हणतो तो मोठा. परवाच आम्ही मेडिकलवर बसलो आणि नेहमी आमचा तिथं ठेपा असतो, काका आम्ही असतो आतमध्ये. आणि आमच्या सुदम भाऊचा आता अभ्यास बी इतका झाला, आता आम्ही रोज महाराष्ट्रभर फिरतो. आम्हाला सर्दी खोकला, एक गोळी आउट, एकाच गोळीत फरक पडणार. डॉक्टरांच्या काय काय गोळ्याने फरक पडणार, पण ज्या त्या क्षेत्रातला अभ्यास असतो मायबाप. आणि सगळे त्यांचे दुसरे बंधू होते, सगळी मंडळी. त्यावेळेस त्यांनी सांगितलं मला, महाराज हे दवाखान्याचं हे जागा हे आमचं काहीच नाही म्हणले. हे मोठ्या माणसाचं लक्षण सांगतो बरं का. हे म्हणले बापूने करून ठेवलं ना, आम्ही फक्त त्याच्या पावलावर पाऊल ठेवलंय. विठ्ठल कर्जत सारख्या शहरामध्ये त्या काळामध्ये दूरदृष्टी ज्याला म्हणायचं. आणि मला वाटतं त्या काळात शिक्षण मी बरं झालं होतं, मॅट्रिक पास होतं. त्या काळात मॅट्रिक झालती बापूची. हुशार माणसं. हे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पिन तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल दूरदृष्टीचा विचार. आवाज देवा. आणि म्हणले वडिलांची परंपरा आहे, त्यांनी ठेवा करून ठेवला, आम्ही फक्त त्यांच्या विचाराचे पायक. हे मोठ्याचं लक्षण वाडवडिलाच्या पुण्यानं झाला असं म्हणतो. हे झालं मोठ्याचं. आता खोट्याचं सांगू का. एखाद्या दिवस का घर गाडी बंगला लय प्रगती केली, फुकट झालं काय.
झटावच तेवढं लागतंय काम अरे झटत कोण नाही मग सगळ्यालाच मिळत नाही ना. पुण्याई हा सुद्धा शब्द फार महत्वाचा आहे माय बाप. मी केलं असं जो म्हणतो तो खोटा आणि वडिलांच्या पुण्यानं झाला असं म्हणतो तो मोठा. विडवलं अशी बापूची कर्तबगारी त्यांची पुण्य या कुटुंबाला फळाला आली. म्हणून सगळ्या क्षेत्रामध्ये योगदान असणारा परिवार आज या कुटुंबाकर सर्वस्व आहे. विश्व मुठीत घेण्याची ताकद आहे. पण बाप नसल्याचं दुःख आहे. कोण दिवस येईल कैसा नाही द्याचा भरवसा. जन्म आहे त्याला मृत्यू ठरलेला आहे प्रत्येकाला माहित आहे. आपण ज्या लोकांमध्ये राहतो या लोकांचं नावच मृत्यू लोक आहे. नीट आहे. मरणाऱ्या लोकांचा लोक म्हणजे मृत्यू लोक. देहानं तर सगळ्याला जायचंय. मग नामदेव महाराज जीवनाची कर्तबगारी काय याचं फळ काय. नामदेव महाराज सांगतात देहानं जाऊ द्या पण कीर्ती अशी करा की चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तुमचं नाव निघावं. अशी कीर्ती हरिभक्ताची राहते अभंगाच्या पहिल्या दिगंबरे पहिल्या चरणामध्ये गेले दिगंबरेश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. जगामध्ये उत्तम कीर्ती उरावी असं माणसाचं जीवन असं. काय जीवनाची दुसरी सार्थकता. देहानं माणसं राहत नसतात पण कीर्तीच्या रूपानं गुणाच्या रूपानं संस्काराच्या रूपानं विचाराच्या रूपानं आजही आपल्यामध्ये बापू आहेत असा भास आपल्याला होतो. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. शिवाजी महाराज हसले नाहीत रडले. आईच्या कुशीमध्ये जाऊन राजे रडतात त्यावेळेस जिजाऊ माऊली म्हणतात रायबा राजानं रडलं तर प्रजेनं कुणाकडे न्याय मागायचा का तुझ्या डोळ्यात पाणी येतंय. छत्रपती म्हणतात आई माझं अंतकरण मला आज मोकळं करू दे. तुझ्या स्वप्नातलं स्वराज्य निर्माण केलं. माझ्या तानाजीनं बाजीनं येसाजीनं प्राणपणा लावून हे विश्व निर्माण केलं. रायगड किल्ल्यावर एवढा मोठा सोहळा आज पार पडला. 32 मन सोन्याचं सिंहासन महाराष्ट्रातून भारतातून सगळा भावी भक्त लाखो लोकांचं अन्नदान. आई एवढा मोठा सोहळा पार पडला. हा सोहळा पाहण्यासाठी तुझ्या कंपळाचं कुंकुमाजी माझे वडील असते तर त्यांना किती आनंद झाला असता. महाराष्ट्राचा राजा होता पण बाप नसल्याचं दुःख अंतकरणाला कायम सलत राहिले माय बाप. तसं आज या परिवाराकडे सर्व आहे पण बापू नसल्याचं दुःख. आणि ज्यावेळेस स्वतःवर प्रसंग येतो त्यावेळेस त्याचं दुःख कळत असतो. आज आपल्याला कीर्तन ऐकणं सोपं आहे पण बाप हा घराचा आधार असतो. तो गेल्याच्या नंतर जीवनाची दिशा आणि दशा कोणत्या पद्धतीने होते स्वतःवर प्रसंग आल्यावर त्याची तीव्रता लक्षात येते. विडवलं राहिल्या त्या कीर्ती
कीर्तीच्या रूपाने माणसानं राहावं मायबाप. जायचंय तर सगळ्यांनाच. आणि माणसं कीर्तीच्या रूपानं राहतात. संत या जगामध्ये 3 स्वरूपात राहतात. ऐका बरं का. संत कीर्तीच्या रूपानं राहतात, संत ग्रंथाच्या रूपानं राहतात आणि संत समाधीच्या रूपानं राहतात. विडवलं लांबचं नाही, गोदड महाराजांचंच उदाहरण आहे. कीर्तीच्या रूपानं आजही महाराज आहेत. असंख्य त्यांची ग्रंथ संपदा, त्या ग्रंथ संपदेच्या माध्यमातून गोदड महाराज आपल्याशी संवाद साधतायत, ते आजही आहेत. आणि समाधीवर गेल्यावर दर्शन घेतल्यानंतर सकारात्मक लहरी जाणवतात. समाधीच्या रूपामध्ये आजही गोदड महाराज आहेत. विडवलं ज्ञानोबरायांचं जीवन काय? कीर्ती, ज्ञानेश्वरी, समाधी. आजही ज्ञानोबरा आहेत, पण सगळ्यांचाच ह्याच्या विश्वास बसल असं नाही बरं का. ज्ञानोबरा आहेत आणि 10 लाख वारकरी ज्ञानोबरा सोबत घेऊन चलते. जगात बातमी व्हायरल झाली. युरोप मधल्या शास्त्रज्ञांनी विचार केला, मला एका माणसासाठी इतकी माणसं कसं काय वेळी झालीत. महाराष्ट्रातून उत्तर गेलं की ज्ञानोबरा म्हणजे सगळ्यांना सोबत घेऊन चालते. तिकडून प्रश्न आला, म्हणले सोबत चालतेत म्हणजे अजून आहेत का काय? म्हणले हो. कुठे आहेत? आळंदीला समाधीस्त. समाधी, संजीवन, हरिपाठ, आवाज आवाज आणि युरोप मधल्या शास्त्रज्ञांच्या टीमने सांगितलं, जर ज्ञानोबरा तुम्ही आहेत असं म्हणतात तर माणूस जिवंत आहे का गेलाय, त्याच्या हृदयातून ज्या लहरी बाहेर पडतात त्या लहरी मोजण्याचं आमच्याकडे यंत्र आहे म्हणलं. सत्य घटना आहे बरं का. महाराष्ट्राच्या मातीमध्ये 1980च्या दशकामध्ये घडलेली. आम्ही ते यंत्र घेऊन आळंदीला येतो, समाधी यंत्र ठेवतो. 100 पर्यंत त्याच्यात आकडा आहे. कमीत कमी 25 पर्यंत तरी तो काटा जावा अशी आमची अपेक्षा आहे. प्रश्न केला सगळ्या महाराष्ट्राला, येऊ का? वारकऱ्यांचा बी विश्वास आहे ना. संताचे पायी सर्व भावे दास. उगाच दास येतो स्वीकारायला मोकळेत का? विश्वास आहे. शास्त्रज्ञांची टीम युरोप मधल्या सगळ्या शास्त्रज्ञांची आळंदीमध्ये आली. वारकऱ्यांचा विश्वास होता, पण जी देव न मानणारी होती त्यांना मजा वाटायला लागली. म्हणले आता ज्ञानोबरा आहे, वारकरी सम्राट पितळ उघड पडणार म्हणले. डायरेक्ट काटाच आहे म्हणले. 100 पर्यंत टॅली होती. सत्य घटना. पिंपळापाशी यंत्र ओपन केलं, जयाचे द्वारे सोन्याचा पिंपळ. पिंपळापाशीच काटा 35 वर होता. इतक्या लांब समाधीने हितच इतक्या लहरी येतात. जसे जसे पुढे गेले यंत्राचा काटा वाढत जात होता. माऊलीच्या समाधीवर यंत्र ठेवलं, दरवाजा बंद केला. 10 मिनिटानंतर सगळ्या शास्त्रज्ञांनी आत जाऊन बघितलं तर यंत्र फुटलं होतं. यंत्राचा बार झाला. बाकीच्याने विचारले असं कसं काय झालं? त्यांनी उत्तर दिलं की ज्ञानोबरांच्या समाधीतून इतक्या लहरी बाहेर पडतात की ती मोजण्याची ताकद आमच्या यंत्रामध्ये नाही. ज्ञानोबरा आहेत तुम्ही, आम्ही मान्य करू अथवा न करू, त्या शास्त्रज्ञांनी मान्य केलं. ते म्हणले आम्हाला परत जावं लागन, अजून एखादं ज्याची कॅपॅसिटी वाढवावं लागन, परत मोजमाप करा यावं लागन. 45 वर्ष झालं अजून यंत्राची कॅपॅसिटीच वाढवतात, अजून आलेच नाहीत. का? लहरीच इतक्या आहेत यंत्रामध्ये मोजता येत नाहीत. सर्व सुखाचे जय हो. हा प्रकार तुम्हा आम्हाला आता कळाला बर का. आणि ज्या गोदड महाराजांच्या सोबत पैठणला जातो त्या नाथ महाराजांना 500 वर्षापूर्वी लहरी कराल्यात. बघा संशोधन. सर्व सुखाची
लहरी कुठं आहेत? ज्ञानाबाई अलंकापुरी. लहरी काय प्रकार आहे? आता हे मेडिकल आहे, चेडे डॉक्टर बी आता येऊन गेले. ज्याला हृदयाचा प्रॉब्लेम आहे त्याचा ECG काढला जातो. ECG काय? ECG काय प्रकार आहे? लहरी त्या लहरी अशा खालीवर खालीवर सरळ आले की गेला म्हणायचं. तसं आयुष्य सुद्धा असं सरळ नसावं, चढ उतार आयुष्यात असावे. त्या लहरीत मायबाप डोळ्याला दिसत नाही पण कागदावर येतात, हे तंत्रज्ञान झालं. माऊलीच्या समाधीतून बाहेर लहरी पडतात, हे अध्यात्म आहे. आणि त्याच्या पुढचा सिद्धांत सांगतो ठाम, आजही विश्वास बसेल असा. आळंदीवरून ज्ञानोबाऱ्या पंढरपूरला निघाले की ज्ञानोबाऱ्यांच्या मंदिराला निर्जीव कळस हालतो. ही ज्ञानोबाऱ्यांची ताकद आहे. आणि खोटं वाटलं तर कीर्तन संपत्या युट्यूबला टाका, माऊली प्रस्थान सोहळा. सगळ्या न्यूज चॅनल त्याचं चित्रीकरण केलंय, सोशल मीडियावर त्याचे व्हिडिओ. माऊली निघाले की कळस हालतो. कोण हलवतंय? लहरी. ज्ञानोबाऱ्या बाहेर निघाल्या लहरी प्राप्त होतात. देव आल्याशिवाय महाराजांचा रथ पुढे हलत नाही. आणि अगोदर एकदा वडायला सुरुवात केली ती नाडा तुटला पण रथ हल्ला नाही. काका हा आपल्याला अनुभव आहे का नाही? आजही गोदड महाराज समाधीच्या रूपाने आहेत त्या लहरीत. फक्त कळणाऱ्याला विठ्ठल. समाधी नुसता चौथरा नाही, समाधी म्हणजे अस्तित्व आहे. समाधीच्या रूपाने ज्ञानोबा आहेत, ग्रंथाच्या रूपाने आहेत आणि कीर्तीच्या रूपाने आहेत. राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. हो, हा शास्त्र सिद्धांत आहे. कळस हालतो माय बाप. आज बापू कीर्तीच्या रूपाने आपल्यामध्ये आहेत. आणि आणखी एक पुढचं सांगतो, हिंदू धर्माचं शास्त्र किती प्रगत आहे माय बाप. जसे ज्ञानोबाऱ्या निघाले की कळस हालतो, तुकोबाऱ्या वैकुंठाला निघाले की नांदुरकेचा वृक्ष हालतो, तसं आज जो आपण आपल्या पूर्वजांना नैवेद्य दाखवणार आहे, हा नैवेद्य आपल्या पूर्वजांपर्यंत पोहोचतो. बऱ्याच जण काहींचा विश्वास बसत नाही. मला एक जण म्हणला, हिथं दाखवलेला नैवेद्य तिथं पोचतोच कसा? मृत्यू लोक कुठं पितृलोक कुठं, कसं काय कनेक्शन? मी म्हणलं सोपं सांगतो, तुझ्याकडे मोबाईल आहे का? आहे म्हणलं. मुंबईला मित्र आहे तर लाव फोन. 1 मिनिटं बोलल्या म्हणलं ठेव फोन. तू कुठं म्हणला? मी कर्जतमध्ये. फोन कुठं लावला? मुंबईमध्ये. म्हणून हिथून लावलेला फोन मुंबईत लागतोच कसा? तू तिथं गेला का? नाही. तो माणूस तुझ्यापाशी आला का? नाही. तुमच्या दोघांचा संवाद कस काय झाला? तो म्हणला ते अदृश्य रेंज आहे. म्हणलं मग ही सुद्धा अदृश्य रेंज आहे. मोबाईल माणसाने निर्माण केला तरी रेंज दिसत नाही. देवाने निर्माण केलेला कल्पना सृष्टीचा कायदा माणसाच्या बुद्धीच्या पलीकडला आहे. आपली बुद्धी संपते तिथे देवाची सुरू होते. आज जो आपण या पूर्वजांना नैवेद्य दाखवतो, हा नैवेद्य त्यांच्यापर्यंत पोहोचतो. आणि तुकोबाऱ्यांचं शास्त्र असं सांगतंय का हा नैवेद्य तिथं पोहोचल्यानंतर ते इतके प्रसन्न होतात, हा सोहळा पाहून ते स्वर्गातून सुद्धा आशीर्वाद. सगळ्या कार्यक्रमाचं सार, हा हे प्रमाण, हे सार बर का. तुका मने पितृ आशीर्वाद देती. आणि ज्यांना पित्रांनी आशीर्वाद दिला त्यांच्या आयुष्यात बरोबर आहे. आणि ज्यांना शाप दिला त्यांना पितृदोष. मग पळत्यात नाशिक, त्र्यंबकेश्वर, नारायण, नागबली.
करीती पितर. ज्या वंशात दुराचारी मुलं जन्माला आली वर्ण ते दात खातेत पितर, हे आपल्या वंशात कस काय आले बुवा? त्यांना सुद्धा मग आपल्याच वंशातले माणसं सहन होत ना, ते शाप देतात. पण असा कार्यक्रम केला तर आशीर्वाद आहे. आज बापूंच्या डोळ्यातून सुद्धा स्वर्गातून आनंदाचे आशीर्वाद. बस माझे कुस पवित्र झाले, जीवन धन्य झालं. माझ्या नंतर सुद्धा माझ्या मुलांनी पुण्यस्मरणाचा एवढा सुंदर कार्यक्रम आयोजित केला. अन्नदान, ज्ञानदान, पिंडदान, समाजसेवेमध्ये माझ्या पावलावर काय बापाची अपेक्षा आहे? बापाची मान समाजात उंच व्हावी आणि त्याची वाघासारखी छाती अखंड जोपासली जावी, हे मुलाचं कर्तव्य. असे कर्तबगार मुलं जन्माला आली, बापाच्या डोळ्यात अश्रू येत असतात. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण याचे ते व्हावे कुळा. आणि आणखी एक वाक्य सांगतो, हे असे कार्यक्रम करण्यासाठी नुसता पैसा असून जमत नाही. पैशावाली लय पडले ते फुटा फुटाव, दारात टाळ कधीच वाजला नाही त्यांच्या. पण हे कार्यक्रम करण्यासाठी नुसता पैसा लागत नाही, त्याला वाघाचं काळीज असावं लागतं, ते कोणाचंही काम नाही. भजन पूजन करण्यासाठी भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भाग्यवान माणसं असावे लागतात. वैष्णवागरी सर्व काळ सदा झन झन ती टाळ, टाळ कुठेही वाजत नाही. वैष्णव लागतात. आणि रामायण असेल असे विविध धार्मिक कार्यक्रम सुद्धा या परिवार, नुसती पांडुरंगाची महाराजाची भक्त नाही, रामावी विशेष प्रेम, वैयक्तिक कौटुंबिक रामायण, शक्तीला सगळा तालुका बोलवायचा, असे कित्येक कार्यक्रम या ठिकाणी झालेले. का? भाग्यवंता घरी भजन पूजन, भाग्यवान माणसं असावं लागतात तर पुण्यस्मरण होतं. आणखी एक वाक्य पुढचं सांगतो. पुण्यस्मरण आपण करतो ही परंपरा आपल्या वारकरी संप्रदायामध्ये जगद्गुरु तुकोबाने सुद्धा त्यांच्या वडिलांचं पुण्यस्मरण अत्यंत थाटामाटामध्ये संपन्न केलंय. हा आपल्या संत चरित्रातला पुरावा, ही पुराण शास्त्रातलेले जुने झाले लेटेस्ट पुरावा. तुकोबारांनीच त्यांच्या वडिलांचं श्राद्ध देहूमध्ये केले. आधी देहूतलं सांगतो, मंगदळी वस्तीला सांगतो. विडल तुकोबारांचे वडील बोल्लोबा महाराज, त्यांची पुण्यतिथी अगदी 2-3 दिवसावर अशी पुढं आहे. आणि जिजाऊ आई साहेबाचं तुकोबारांचं जेवण चालून, जेवण करता करता एक दिवस जिजाऊ आई साहेब तुकोबारा म्हणतात, महाराज 2 दिवस आपल्या बाबांची पुण्यतिथी आहे, अन्नदान करा, ज्ञानदान करा, वारकरी बोलवा, भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित करा. पुण्यतिथी कोणाची? सासरे बुवाचे. आनंद कोणाला? सुनला. अशा सुनबाई कुटुंबात असावे लागतात तर देव तिथं नांदतो. नांद देता या घरी दैवत पंढरीचे. तुकोबारा मला काळजी करू नको, भव्य कार्यक्रम करू. हे 14 टाळकरी मंबाजीबा मोर्या गोसावे चिंतामणी देव अनगडशा फकीर रती महारती लोकांना निमंत्रण दिले. असाच भव्य कार्यक्रम. अडचण अशी निर्माण झाली, ज्या दिवशी वडिलांची पुण्यतिथी आहे तुकोबारा पहाटे झोपेतून उठले, इंद्रायणीवर गेले, काकडा सुरू केला. काकडा असा रंगात आला, आज आपल्या वडिलांचं पुण्यस्मरण आहे हेच तुकोबारा विसरून गेले आणि डायरेक्ट भंडारा डोंगर गाठला. तुम्ही म्हणता वडिलांचं पुण्यस्मरण विसरले, असा कुठं लेख असतो का? ते लेख नंतर येत, अगोदर संत आहेत. आणि त्यांची अवस्था कशी? यादीत 1 नंबरला आहे.
बघता इसे जाना, जे देही उदास आवाज गेले आशा पास निवारोनी, गेले भंडारा डोंगरावर. जिजाबाई साहेबाला काळजी वाटू लागली, महाराज कस काय अजून येईना बुवा. सकाळ सकाळ असं सकाळच्या सत्रातलं कीर्तन एक एक वारकर यायला सुरुवात केली. मालकच गायब, कस काय नियोजन लागन करा बरं विचार. एवढा मोठा कार्यक्रम मालकच जर इथं नसतील तर तुकोबाराय भंडारा डोंगर. पांडुरंगानं प्रसंग बघितला आणि विठ्यानं उडी टाकली. भक्ताचं काम करताना लाजत नाही, साधा वया भक्ती काज नाही लाज धरी. डायरेक्ट देहू नगरीत प्रवेश केला. गाडी गावात शिरली की पारावल्या मंडळींचं डोळे फिरायला लागले. ही पारावली टपरिवली चौकातली भयानक असतात. फक्त गावचं कुटाने ठेकाच घेतलेला असतो. ह्याचं असं झालं, अरे तुझं बघ ना कवर लोकांची चर्चा करतो आणि गप्पा तर अमेरिकन बांगलादेश आणि इंग्लंड रानात गावात उगवले ती काढणार ना. अमेरिकन जपान ती लई लांबची, त्या समस्या सोडवाय बरेच माणसं, पण गप्पा इतक्या मोठ्याला आणि स्वतः चांगलं करणार आणि करणारला कधी चांगलं म्हणणार नाही. ही समाज असा आहे. आता दळी परिवाराने इतकी पावर लावून एवढा कार्यक्रम केला तरी काय कांच्या डोक्यात गणगण असेल, कशामुळे केला असेल. अरे करू नको पण जळू नको ना. करणारा नका नाव ठेवतो, तो हाय तोपर्यंत आई बापाला त्रासच दिला आणि गेल्या बी शापच घे. पण जी करते त्यांना तरी चांगलं म्हणा आणि चांगलं नाही म्हणता आलं नाही त्यांना वाईट तरी म्हणू नका. समाजच तसा आहे मायबाप. चर्चा समाजात 3 वर्ग आहेत बघा. पहिला वर्ग आहे तो नुसता चर्चा आणि दुसरा वर्ग आहे मोर्चा आणि समाजातला तिसरा वर्ग आहे फक्त खुर्च्या. आणि 3 प्रकारातल्या कुणालाच एकमेकाचं घेणं देणं नाही. चर्चावाल्याला मोर्चावाल्याचं घेणं देणं नाही आणि खुर्च्यावाले जे आहेत त्यांना मोर्चावाल्यांचं घेणं देणं. पण चर्चा करून करून मोर्चा करतात आणि मोर्चाची माणसं खुर्च्या नादात पडली तर त्यांची सुद्धा चर्चा होत नाही. ही सुद्धा एक प्रकारची चर्चा आहे. विठ्ठल त्याचा पॅटर्न ठरलेला आहे. चर्चा करणारे वेगळे, मोर्चावाले वेगळे, वरचे खुर्च्यावाले वेगळे, पण चर्चा करणारा घातक वर्ग माय. देहूत चर्चा सुरू झाली म्हणले. तुकोबाराने एवढा किराणा मालन हिंतेन काय प्रकार आहे म्हणले. प्रकार नाही म्हणले, त्यांच्या वडिलांचं पुण्यस्मरण आहे. कीर्तन सुरू झालं. तुकोबारांचं कीर्तनात लक्ष नाही, बाकीचंच नियोजन. जिजाबाला नवाला वाटायचं. ती म्हणायची महाराजांना कीर्तन म्हणल्या दिवस कळत नव्हता, रात्र कळत होती. तुकोबारांचं कीर्तनात कसं काय लक्ष नाही. तुकोबाराय कुठं भंडारा डोंगरा आणि देवच तुकोबारांच्या रूपामध्ये सगळे कामं पार पाडत आहेत. स्वयंपाकाचं नियोजन, पाहुण्याची व्यवस्था, बाकीची पळापळ. जिजाबाला वाटायचं बस आता जमलं गाड्या. इतके संसारात पळापळ आणि रोज जर असे पळायला तर कुठं संसार जायला. 5-6 लाखाची गेलेले जहागीरदारी परत येईल ना रिटर्न. 400 एकर जमीन दान करून टाकले ते बी महागारी येऊ, पण इतके चिकटून राहिले पाहिजे. ती पळत पळत यायचे म्हाताऱ्याच्याच फोटोच्या पाया पडायचे. बाबा माझ्या तुकोबारानं असं संसाराला चिकटून ठेवा, महिन्याला पुण्यतिथी घालीन. म्हातारा फोटोतून म्हणायचं आवले ते तुझा मालक नाही, ते जगाचा मालक आहे. पण मी जर सांगाय बाहेरला तो टाळकरी थांबत्यान का. म्हाताराला माझ्या वाटाचे माझ्या पुण्यतिथीला देव आले. बोललो बा महाराज त्यांच्या पुण्यतिथीला देव आले, बापूंच्या पुण्यतिथीला नाहीत का आले.
जिथं कीर्तन आहे तिथं देव आहे. जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. ज्ञानोबाऱ्या सांगतात, तयापाशे पांडवा हरपला मेघी वसावा, जेत नाम घोष बरवा करते माझा. भगवंताच्या नामाचा जे घोष आहे, आवाज द्या, तिथं भगवंत आहे. याही पुण्यस्मरणाला भगवंत आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. तुकोबाऱ्याच्या रूपामध्ये भगवंतानं सगळा सोहळा पार पडला. संध्याकाळी 5-6च्या दरम्यान म्हणतात आवली भांडी वगैरे ज्याची आणली होतं त्याची पोच करून येतो. हे तुकोबाऱ्या गावातून बाहेर निघले आणि ओरिजिनल तुकोबाऱ्या गावात शिरले. संध्याकाळी तुकोबाऱ्याच्या लक्षात आलं आज आपल्या वडिलांचं पुण्यस्मरण आहे म्हणले. आणि जिजाबाने आठवण करून दिली, मला लक्ष नाही भगवंता मोठं संकट आले, कसं तारायचे तारबो. तुकोबारे घरात प्रवेश करणार, जिजाबानं घरातनच मोठ्याने आवाज दिला, म्हणजे महाराज बाहेरच थांबा. तुकोबारे मध्ये घरात बी घ्याय ना काय का, तिने आठवण करून दिली ती. बरं पुण्यतिथी तिच्या वडिलाची नाही ना, माझ्या वडिलाची. तिला आणल्यानंतर मला लक्ष नाही, अवघड झालं. आता महाराजांना बाहेर उभा केलं. आई साहेब घरातून बाहेर आल्या पण मोकळ्या नाही. पंचारतीचं ताटण महाराजांची आरती. तुकोबारे म्हणले आरती गप बसा. आणि ज्याचं चुकलंय त्याने गप बसायचं, पेटतच नाही. पती पत्नीचं नातं सुंदर आहे, फक्त कमीपणा घ्यायला शिका. समजून घेण्याची भावना असली की वाढत नाही मायबाप. तुकोबाऱ्याने चुकलं तर शांत बस. घरात प्रवेश केला तर पंचपक्वानाचा ताट तुकोबाऱ्यांच्या समोर. तुकोबाऱ्यामध्ये 100% काहीतरी गडबड झालेली, त्याच्याशिवाय जिजाबाई एवढी सेवा करणार नाही. आणि जेवण करता करता आईसाहेब तुकोबाऱ्या म्हणतात, महाराज काय दिवसभर काम केलंय, हाताला हात आहे का पायाला पाय, संसारात इतकी पळापळी केलेला पहिल्यांदाच बघितलं. तुकोबाऱ्या म्हणले मी तर भंडारा डोंगरा होतो, हिथं कोण आलं होतं. महाराजांच्या लक्षात आलं माझ्या रूपामध्ये आवाज. भगवंतानं हा सगळा सोहळा पार पडला. भगवंताला हाक मारली, माझ्या वडिलांच्या पुण्यतिथी दिवशी तुम्हाला काम करण्याची गरज काय होती. देवानं उत्तर दिलं, तुकोबाराय तुमच्यावर तुमच्या वडिलाचं ऋण आहे, पण माझ्यावर तुमच्या 8 पिढ्या पंढरपूरच्या वारीचं ऋण आहे. आणि या ऋणाच्या ओझ्यातून मुक्त होण्यासाठी मी तुमच्या रूपामध्ये काम केलं. जगाच्या बापाच्या डोक्यावर तुकोबारांच्या परंपरेचं ऋण व्हावं अशी सेवा तुकोबारांनी केली. आणि वडिलांच्या पुण्यस्मरणाला देव आले, ही ताकद तुकोबारांची नाही, ही ताकद तुकोबारांच्या वैराग्याची आहे. आणि असे वैराग्य महामेरू हितून पुन्हा होणार नाहीत, अभंगाच्या दुसऱ्याच्या वैराग्याच्या गोष्टी
आवाज आवाज वैराग्याच्या गोष्टी मोकळा ऐकल्या त्या कानी आता ऐसे कोणी होणे नाही. हे वैराग्य महामेरू इथून पुढच्या काळामध्ये पुन्हा. आणि तुकोबरायांसारखं वैराग्य आहे का? ज्ञान म्हणलं की ज्ञानोबर आहे, वैराग्य तुकोबर आहे. एखादी गोष्ट खासियत देव त्या व्यक्तीला त्या गोष्टीसाठी जन्माला घालत असतो. माझ्या प्राण आहे वैराग्य तुकोबरायांचा. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी. आणि असे संत विचार ज्यांच्या जीवनामध्ये आहेत अशा माणसांचं डोळ्यासमोर चरित्र आणि आदर्श पाहिल्याच्या नंतर असं वाटतं की आता ऐसे कोणी होणे नाही. बापूकडे बघितल्यावे असं मना वाटतं की अशी माणसं परत होणार नाही. संप्रदायाची इतकी आवड त्यांच्या मनात आलं की निघालेच कोणीकडे बी. दिंडीत सरला भेटचा सप्ताह इष्टीनी पण सोडणारच नाही परंपरेनं मायबाप. का? संप्रदायाची मनात आवड. आता ऐसे कोणी होणे नाही. अशा छोट्या छोट्या गोष्टी त्यांच्या आनंद जीवनामध्ये त्यांचं जीवन प्रफुल्लित करणाऱ्या होत्या. अशी माणसं परत होणार नाही. गेले दिगंबरेश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी आता ऐसे कोणी होणे नाही. राहिलेल्या चरणाचा भावार्थ उर्वरित मोजक्या वेळेमध्ये पाहू. हातानं टाळी मुखानं नाम सर्वांनी प्रेमानं भजन करायचं आहे. हार घालण्यासाठी घरातली मंडळी पुढे या. विडोबा रखुमाये गेले दिगंबरेश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी आता ऐसे कोणी होणे नाही. नामदेवराय तुम्ही फक्त म्हणता आता ऐसे होणे नाही, ऐसे होणे नाही. वेळ कमी नेमका कैसे होणे नाही. सांगतील ज्ञान म्हणतील खून नयेचे साधन निवृत्तीचे. लोक म्हणतील आम्ही ज्ञान सांगतो परमार्थाची खून दाखवतो पण निवृत्ती दादासारखे साधना नाही. नयेचे साधन निवृत्तीचे. आणि साधना केल्याशिवाय आवाज द्या जरा. साधना केल्याशिवाय साध्याची प्राप्ती होऊ शकत नाही. आयुष्यात मोठं व्हायचं असेल तर साधनाच करावी लागेल. साधना या शब्दाचा आपल्या भाषेत शब्द आहे कष्ट. कष्टाशिवाय प्रगती नाही. क्षेत्र कोणताही असू द्या साधना करावी लागेल. निवृत्ती दादांनी त्र्यंबकेश्वरच्या गुहेमध्ये गहिनीनाथांच्या कृपेनं अखंडाविरतपणे साधना केली. ज्ञानोबरांसारखा शिष्य घडवला. नयेचे साधन निवृत्तीचे. साधना कष्टाशिवाय माणसं मोठी होत नाही. आज रघुबापूंचा संपूर्ण तालुक्यात नाव आहे. हा दळवी परिवार सगळे स्टेबल आहे. सगळ्यांना सोबत घेऊन आणचं. या उंचीवर जाण्यासाठी अनेक जणांचे स्वप्न आहेत मायबाप पण कुणी का जात नाही. कष्ट आहे त्याच्या मागे साधना. देव फुकट देत नाही. आपल्याला यश दिसतंय पण यशाच्या मागची साधना सुद्धा पाहायला शिका. विडवलं कष्टाशिवाय प्रगती नाही. म्हणून आपल्या बाराखडीची सुरुवातच कपच नाही. क ख ग घ. बाराखडी नीट ऐका बरं का. एका शब्दाने कष्ट करा म्हणून क.
काम करा, कर्तव्य करा, कष्ट करा हे सांगण्यासाठी कै. आधी काम करा मग खा ख. आणि मोठं व्हायचं असेल तर गर्व येऊन देऊ नका ग. क ख ग. आणि गर्व झाला की 100% घसारणार घ. घसरगुंडी. आणि घसरायचं नसेल आणि जगात क्रांती करायची असेल तर कधीच कोणाचा चमचा होऊ नका च. हा, चमच्याला इचित्र असतो, ज्याच्यात राहतो त्यालाच मोकळा करतो, ध्यानात येत नाही. आणि ज्या आयुष्यात कधी कोणाचा चमचा झाला नाही तो जिंदगीत एकदा छत्रपती नक्कीच होणार. म्हणून छ च. शिवाजी महाराज चमचा नाही झाली आवाज. आदिलशाही, कुतुबशाही, मुघलशाही, निजामशाही, छत्रपती म्हणले आपले एकच शाही, त्याचं नाव शिवशाही. स्वराज्य निर्माण केलं छत्रपती. आणि ज्याला छत्रपती व्हायचे त्याने कधीच कोणावर जळू नका ज. च छ ज. सध्या एक नवीन रोग आलाय, झळका रोग. त्याचे लक्षणं सांग का? पोटात दुखणे, मळमळ होणे, करमत नसणे, डोकं जड होणे, दुसऱ्याची प्रगती बघून पोटात गोळा उठणे. सुदाम भाऊ, तुमच्या मेडिकल मध्ये सगळ्या गोळ्या भेटतात पण ह्या रोगावली गोळी आहे का? नाही. मेडिकल मध्ये ह्या रोगावली गोळी भेटत नाही. ह्याचं मेडिकलच वेगळं आहे. बाप, ह्या बी रोगाव गोळ्या आहे ओमकार महाराज, पण ती मेडिकल देहुला आहे. त्या डॉक्टरचं नाव जगद्गुरु तुकोबार आहे आणि त्या औषधाचं नाव आहे गाथा. गाथा हे औषध आहे बरं का जळक्या रोगावलं. बऱ्याच गोळ्यात फक्त एकच इंजेक्शन सांगतं, तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ. आणि येवोनी गोपाळ राहे ते चित्त निर्मळ करा, जळाजळी करू नका. आपली माणसं मोठी करायला शिका. आपला गायक आहे, वादक आहे, परिसरातला कीर्तन करा. एकानं संस्था टाकली, टेम्पो घेतला, जाऊन दे ना, पहिले गिऱ्हाईक आपलं. आपला माणूस मोठा होतोय. पहिल्यांदा आपल्या गावातला माणूस तालुक्याच्या राजकारणात चमकत असेल तर परिसरानं मिळून खांद्यावर घेतला पाहिजे. एकमेकाच्या तंगड्या ओढू नका, त्याच्या तंगड्याला धरून जागा, जळू नका ज. आपल्याला आपली किंमत कळलेली नाही. आपल्या जवळची जर जागा इकाय निघाली तर आपण भाऊकी देत नाही शेजार का, त्याची वाढण आपण लांबचं आणणार, परत तेव इथं कंपनी टाकणार आणि आपली घेणार आणि त्याची कंपनी आपण वॉचमॅन. येऊन दे गाडी रिवर्स, मरणा टायर खाली, तूच मालक होता ना. पुण्या मुंबईच्या कडेने काय झालंय सध्या परिस्थिती? बिडीला महाग झाल्या तर आता जेमिनी कवडी मोल किमतीने विकून टाकल्या. आता अवघड झालं. मग का आपल्या माणसाची किंमत कळाली नाही. आणि एक वाक्य सांगतो, आतापर्यंतचा इतिहास घडवायसाठी आपल्याच माणसाने एकत्र यावं लागतं. आणि इतिहासाला काळेमा सुद्धा आपल्याच माणसाने फसली. उद्या संभाजी महाराजांची पुण्यतिथी आहे. इतिहास भारताचा काही वेगळाच असता, पण जवळचा माणूस ज्यावेळेस मायबाप वाईट विचार करतो आणि वेगळ्या अँगलने जातो त्यावेळेस संभाजी महाराजांना पकडणं जातं. मायबाप इतिहास हे आपलीच माणसं घडवतात आणि आपलीच माणसं बिघडवतात. त्याच्यामुळं इथून पुढे इतिहासातून साक्ष घ्या आणि आपल्या माणसावर मनापासून प्रेम करायला शिका. विठ्ठल त्याच्यामुळं झळकी प्रवृत्ती सोडा ज. आणि जो कधी जळाला नाही देव सुद्धा त्याची कधीच आयुष्यात झाडाझडती होऊन देणार नाही झ. आयुष्यात टकाटकरा ट, मुद्द्यावर ठाम राहा ठ, संकटाला डगमगू नका ड, मोठं झाल्यावर ढगात जाऊ नका ढ, प्रत्येक क्षेत्रात तरबेज व्हा त, तरबेज असेल तर थकू नका थ, यश मिळन पण जरा दम धरा ध, दम धरण्यासाठी धाडस ठेवा ध, दाढीची जरी झाला तरी नम्रता सोडू नका न, त थ द ध न. माणसाने किती मोठं व्हायचं पण पाय जमिनीवर ठेवायचे. हे बापूंचे विचार आहेत. आणि सगळ्यांना सोबत घेऊन आणि कष्टातून माणसं मोठी होत असतात. फुकट देव कुणाला, बऱ्याच लोकांच्या डोक्यात त्याच माणसाकडे पैसा का, लक्ष्मी कुणावी कृपा करत नाही. साधना आहे, कष्ट आहे, चिकाटी, जिद्द आहे, त्यावेळेसच माणसं आयुष्यात मोठी होत असतात. नयेचे साधन निवृत्तीचे, ज्ञानोबरायांसारखे, निवृत्तीदादांसारखे साधना, ज्ञानोबरायांसारखं ज्ञान. परब्रह्म डोळा दावायसे म्हणते कोणा नियुक्ती ज्ञानोबाची, सांगतीला अर्थ करतील परमार्थ नवे हा एकांत सोपानाचा. ज्ञानोबरायांचं ज्ञान, सोपान काकाचा एकांत आणि निवृत्तीदादाची साधना ही जगाच्या बाबतीमध्ये अकालनीय आहे. त्यांच्या बुद्धीच्या पलीकडले आहे. फक्त आपण एकच करू शकतो, श्री संताचे माता चरणावरी, त्यांच्या चरणावर नतमस्तक होता. कधीतरी म्हणून बघा ज्ञानोबांना, मी तुमचा आहे आणि तुम्ही माझे आहेत, कृपा केल्याशिवाय राहणार नाही. विडवल सगळ्या संतांनी ज्ञानोबांना आई मानलंय, पण माझ्या तुकोबाराने ज्ञानोबांना बाप मानलंय. मुळी बाप होता ज्ञानी, म्हणून आम्ही लागलो ध्यानी. आणि बाप वजनदार असावा लागतो. ज्या घरातला बाप हुशार आहे ना त्याचं कुटुंब बरबादच होऊ शकत नाही. मी तर स्पष्ट या मताच आहे. अहो परवा एका गावात कीर्तन,
आणि 10वीचं पोरग माझ्या पुढं गुटक्याच्या पुढ्या फोडीत होता. म्हणलं खाऊ नाही चांगलं नसतं, गप्प बसा मला महाराज, मी माझ्या बापाला भेट नाही तुम्हाला भेटतो काय. म्हणलं कुठे ह्याच्या नादाला लागतात. तेवढ्या त्याचा बापाला त्याने मुठी दापल्या मुठी मागं लपिवल्या. मी म्हणलं लय बा आता तर बापाला भेट नाही का बिहला, बिहलो म्हणून मुठी लपिवल्या नाही, ह्याच्यातला निमा गुटका बाप मागवतो म्हणून मागं लपिवला. धन्य माता पिता तयाच्या. बापच जर असे असतील तर पोरांकडून काय अपेक्षा करायची आपण. विडवलं एका पोराने शेजारच्या पोराला दगड हाणला आणि थोड्यानं होकला दगड फक्त असा घासून गेला. आणि शेजारीनं आईकडे तक्रार आली, तुझ्या बाळ्याने माझ्या पोराला दगड मारला, थोड्यानं चुकला नाही तर डोळाच गेला असता. आई म्हणली माझ्या पोराने मग दगडच हाणला नाही का, माझ्या पोराने दगड हाणला असता तर 1001% डोळाच घालवला असता. असा हुकणारा माझा पोरगा नाही. इतका आईला कॉन्फिडन्स आहे हो. अशी होती का जी जाऊ माऊली. राजे कसे घडलेत. माझी जाऊने माझी जाऊने दिया हने सुंदर शिवाजी राजा. जिजाऊने दिया हने सुंदर शिवाजी राजा. ताली 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 ताल हा. समाज बनत होता जाता राजा. सर्व जाती धर्म केला राजा माझा. माझी जाऊने विचारानं प्रेरित झालेली आपण माणसे. उद्या संभाजी महाराजांची पुण्यतिथी, मायबाप योगायोगाचा पर्व काळ आहे. संभाजी राजांचं जीवन फक्त त्यांच्या बलिदानाचं भांडवल करू नका, तर आयुष्यामध्ये जो मोठेपणा कमवला त्याचे विचार जीवनात ठेवा. जगातलं पहिलं बुलेट प्रूफ जॅकेट संभाजी महाराजांनी तयार केलं. तरंगता तोफखाना संभाजी महाराज. डोंगर फोडून जलाशयाची निर्मिती करणारे पहिले राजे संभाजी महाराज. आणि जगद्गुरु तुकोबाऱ्यांच्या पालखीला राजाश्रय देणारा पहिला राजा म्हणजे धर्मवीर संभाजी महाराज. त्यांची उद्या पुण्यतिथी. बलिदान मात चालू आहे. 40 दिवस हाल हाल करून त्यांना मारण्यात आलं, पण त्यांनी बलिदान का दिलं. दुश्मन म्हणतो संभा, वडिलांनी जेवढं स्वराज्य कमवले, जेवढे किल्ले कमवले, तेवढे आम्हाला दान देऊन टाक, तुला जीवनदान. वडिलांनी कमवले संपत्ती, दुश्मनानं मागितले तळ पाय जाग मग सगळे मोठी आवळ्या डोळ्या लाल बुंदर. अजून संभाजी जिवंत आहे. मी माझा प्राण अर्पण करेल पण बापाने कमवलेला मातीचा कण सुद्धा देणार नाही. याला म्हणायचं धर्म. जीव सोडावा पण धर्म कधी न सोडावा. ही धर्मावर निष्ठा माझ्या संभाजी राजांची होती. उद्या त्यांच्या पुण्यतिथीचा पर्व काळ आहे. आज बापूंची पुण्यतिथी. हा पर्व काळ सुद्धा जोडून यावा लागतो. सांगण्याचा उद्देश 32 वर्षाचा जीवन आहे. जगाव कसं शिवाजी महाराजांकडून शिकावं, मरावं कसं संभाजी राजेंकडून शिकावं. अशा शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या पदपर्शाने त्यांच्या विचारानं जगणारे आपण माणसं. आपलेही विचार त्यांच्या विचाराला साजेचे सासावेत. आणि जी मुलं आईवडिलाची सेवा करतात त्यांच्या विचाराचे खऱ्या अर्थाने हे मावळे म्हणावे लागतील. आणि म्हणून जोपर्यंत बाप्पू होते तोपर्यंत उत्तम सेवा केली. आणि गेल्यानंतर जी शास्त्रानं सेवा सांगितली, ही सेवा सुद्धा हा परिवार अत्यंत सुंदर पद्धतीनं पार पाडत आहे. आणि म्हणून आता ऐसे कोणी होणे नाही. नामदेव राय कसे होणे नाही. निवृत्ती दादा, ज्ञानोबा राय, सोपान काका. एवढंच नाही, तो वयानं लहान पण चांगदेवाची गुरु आहे होणाऱ्या मुक्ताबाईचं गुह्य या जगाच्या लक्षात येणार नाही. अभंगाच्या शेवटच्या चरणात फुलं वाटा आता. नामा
Ah!
मध्ये तुमच्या पुढे मांडलेला आहे वैकुंठवासी आदरणीय बप्पू रामभाऊ दळवी यांच्या पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन करतो। त्यांच्या पश्चात त्यांचा संपूर्ण परिवार, रघुनाना असतील, त्यांचे चिरंजीव असतील, पुतणे असतील, या सर्व परिवाराच्या हातून देशाची, धर्माची, वारकरी संप्रदायाची, समाजाची सेवा अखंड अविरतपणे घडत राहावी हे कार्य करण्यासाठी भगवंतानं त्यांना उदंड असं ऐश्वर्य आणि बळ द्यावं हीच ज्ञानोबा तुकोबा संत गोदड महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करतो। सुंदर कार्यक्रमाचं आयोजन या परिवाराने केलं, सगळ्यांना धन्यवाद। या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती आमचे भजन सम्राट ओमकार महाराज जगताप हे आळंदीवरून उपस्थित झाले, तसेच मृदुंगाचार्य आमचे अनिकेत महाराज ते बीडवरून आलेले आहेत। ही सगळी नामांकित मंडळी आणि आपल्या परिसरातील तालुक्यातील पालवी महाराज असतील, भाऊ असतील, ही सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। नियोजन करण्यासाठी पळापळ करणारे आमचे प्रवीण भाऊ, त्यांच्याकडे सगळे आमचे सुदाम भाऊची त्यांचे खूप प्रेमाचे संबंध म्हणून प्रवीण भाऊही उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद। आजचं कीर्तन सोशल मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवणारे जिवाळा चॅनलच्या टीमची मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो। या परिवारानं सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलं, सगळ्यांना धन्यवाद। आरती होईल, नंतर श्रद्धांजली या ठिकाणी आलेले मान्यवर वाहतील। अगदी 5 मिनिटांमध्ये सगळा कार्यक्रम संपन्न होईल। एवढा सुंदर, एवढा अट्टहासानं हा सोहळा आयोजित केलेला आहे। फक्त 10 मिनिटं सगळ्यांनी द्यावेत अशी या ठिकाणी विनंती करतो। सगळ्यांनी भोजन करूनच जायचं आहे अशी या ठिकाणी विनंती। आणि या ठिकाणी सर्व मंडळी वारकरी संप्रदायातील तेवढीच दिग्गज आहेत, समाजकारणातील, राजकारणातील माझ्या समोर बसलेले सगळे वजनदार व्यक्तिमत्व, सगळ्यांचा नामोल्लेख करणे शक्य नाही। तुमच्या सगळ्यांच्या विषयी माझ्या अंतकरणामध्ये प्रेम आणि जिव्हाळा आहे। आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो। मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या आज पूर्ण मंडप भरून बाहेर खुर्चीवर बसून माणसं गेटवर उभा आहेत। एवढा जमलेला समाज सांगतो की बापूंनी आयुष्यामध्ये काय कमवलं असेल तर बापूंनी आयुष्यात माणसं कमवली आणि ही माणसांची पोच पावती आज या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे। या दळवी परिवाराला पुन्हा एकदा धन्यवाद देतो। वाणीला पूर्णविराम। ज्ञानेश्वर माऊली हो, फुलं बसल्या ठिकाणच वाहत तुकोबारांच्या वैकुंठगमन सोहळ्याचा अभंग होईल आणि नंतर आरतीसाठी उठून उभा राहायचं आहे। आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, अंधकाळी विठू आमाशी पावला, पुंडलिकावर विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज गुरु